वेलकम टू गॅलेक्सी क्लासेस, where concepts become clear and learning becomes powerful. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 10वीच्या मराठीच्या पुस्तकातलं एक खूप सुंदर आणि प्रेरणा देणारं स्थूल वाचन अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे जाता अस्ताला. आता जाता अस्ताला म्हणजे काय तर अगदी सोपं आहे, मावळतीला जाताना किंवा अस्ताला जाताना. चला तर मग या कवितेच्या गहिरी जाऊया आणि तिचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेऊया. अच्छा, आज आपण काय काय शिकणार आहोत त्यावर एक नजर टाकूया, म्हणजे आपला प्रवासाचा मार्ग ठरलेला असेल. आपण 6 भागांमध्ये ही कविता समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण कवी आणि कवितेची ओळख करून घेऊ. त्यानंतर सूर्याला नेमकी कसली चिंता लागली होती ते बघू. मग जग इतकं शांत का होतं आणि एका छोट्याशा पंटीने काय धाडस दाखवलं हे अभ्यासणार आहोत. चौथ्या भागात त्या पंटीचा विनम्र भाव आणि त्यामुळे सूर्याला कसं समाधान मिळालं हे पाहू. 5व्या भागात आपण कवितेचा सारांश आणि त्यातून मिळणारा संदेश काय आहे तो स्पष्ट करू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेची तयारी कशी करायची, काही महत्त्वाचे मुद्दे आणि शब्दार्थांची उजळणी करू. चला तर मग सुरुवात करूया. चला, सगळ्यात आधी ज्यांनी ही अप्रतिम कविता लिहिली आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. ही मूळ कविता आहे विश्वविख्यात कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची, आणि या सुंदर बंगाली कवितेचा मराठीमध्ये जो अनुवाद केला आहे म्हणजे भाषांतर ते श्यामला कुलकर्णी यांनी केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे फक्त एक कवी नव्हते, तर ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. म्हणजे एकदम वर्सिटाईल पर्सनॅलिटी. ते विश्वविख्यात बंगाली महाकवी होते, म्हणजेच वर्ल्ड रिनाऊंड बेंगॉली पोएट. पण एवढंच नाही, ते एक उत्तम कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि चित्रकारसुद्धा होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. ते एक शिक्षणतज्ज्ञ, अॅन एज्युकेशनिस्ट आणि मानवतावादी विचारवंत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या भारताचं राष्ट्रगीत जन गण मन कोणी लिहिलं? हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीच. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार मिळाला होता. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते संपूर्ण आशियातले पहिले व्यक्ती होते. त्यांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारती यांसारख्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. आता विचार करा, एवढ्या महान कवीची ही कविता आहे, तर त्यातले विचार किती खोल आणि सुंदर असतील. बरं, मग या कवितेचा मध्यवर्ती विचार काय आहे, म्हणजे कवीला नेमकं काय सांगायचंय? बघा, या कवितेत टागोरांनी सूर्य आणि पंटी ही 2 प्रतीकं म्हणजे सिम्बल्स वापरली आहेत. सूर्य म्हणजे प्रचंड शक्ती, इम्मेन्स पॉवर, आणि पंटी म्हणजे अगदी छोटी, क्षुल्लक शक्ती, अ टायनी फोर्स. या प्रतीकांमधून कवी आपल्याला सांगतायत की जगातला अगदी छोटासा जीवसुद्धा, अगदी लहान व्यक्तीसुद्धा या जगासाठी काहीतरी चांगलं करण्याची, या जगाला सुंदर बनवण्याची क्षमता ठेवतो. हिंदीमध्ये सांगायचं तर छोटे से छोटा जीव भी दुनिया के लिए कुछ अच्छा करने की और दुनिया को सुंदर बनाने की क्षमता रखता है. हा या कवितेचा गाभा आहे आणि हाच विचार आपल्याला कवितेच्या प्रत्येक ओळीत दिसणार आहे. चला, आता आपण थेट कवितेच्या ओळींकडे वळूया. कवितेची सुरुवातच होते ती मावळणाऱ्या सूर्याच्या चिंतेने. विचार करा, सूर्य जो संपूर्ण जगाला प्रकाश देतो, तो जेव्हा मावळायला लागतो तेव्हा त्याच्या मनात एक मोठी चिंता निर्माण होते. हीच आपल्या कवितेतल्या संकटाची म्हणजे क्रायसिसची सुरुवात आहे. आता पहिल्या 2 ओळी बघा. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जरी या विश्वाचे होईल कैसे भले. याचा सरळ अर्थ आहे की मावळतीला जाताना सूर्याचे डोळे पाण्याने भरून आले. तो खूप भावूक झाला. त्याच्या मनात विचार आला की अरे, मी जर आता निघून गेलो तर या जगाचं भलं कसं होईल, या जगाचं काय होईल. हिंदीमध्ये सांगायचं तर अस्त होते समय सूरज की आंखें भराई और वह सोचने लगा कि अगर मैं चला गया तो इस दुनिया का भला कैसे होगा. इथे कवीने सूर्याला एक व्यक्ती मानले. याला आपण मानवीकरण किंवा पर्सॉनिफिकेशन म्हणतो. डोळे पाणावले हा शब्दप्रयोग का वापरलाय, कारण यातून सूर्याची जगाबद्दलची माया, प्रेम आणि काळजी दिसून येते. हे अगदी आपल्या घरातल्या मोठ्या माणसांसारखं आहे, नाही का? जेव्हा ते कुठेतरी बाहेर जातात तेव्हा त्यांना घराची, मुलांची काळजी वाटतेच. तशीच काळजी सूर्याला या संपूर्ण विश्वाची वाटते आहे. आणि हो, परीक्षेसाठी हा मुद्दा एकदम महत्त्वाचा आहे. हमखास प्रश्न येतो की या ओळींचा भावार्थ स्पष्ट करा. तेव्हा तुम्हाला हेच लिहायचंय की आपल्या अनुपस्थितीत जगावर अंधाराचं संकट येईल या चिंतेने सूर्याचे डोळे पाणावले होते. या ओळीतला पहिला महत्त्वाचा शब्द आहे अस्ताला. चला, त्याचा अर्थ समजून घेऊया. शब्द आहे अस्ताला. याचा सोपा मराठी अर्थ आहे सूर्य मावळण्याच्या दिशेला किंवा सरळ सरळ मावळतीला. हिंदीमध्ये आपण म्हणू अस्त होने की ओर या डूबने की दिशा में. आणि इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे
टुवर्ड्स द सेटिंग, खास करून सूर्याच्या मावळण्याबद्दल. जाता असताला म्हणजे मावळतीला जाताना. पुढच्या ओळीत सूर्याची चिंता आणखी स्पष्ट होते. तो म्हणतो, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कोणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. याचा अर्थ आहे की माझ्या जाताच संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडून जाईल. अहो, कोणीतरी या पृथ्वीला वाचवा, लवकर काहीतरी करा, घाई करा. हिंदीमध्ये मेरे जाते ही सारी धरती अंधेरे में डूब जाएगी, कोई तो इस पृथ्वी को बचाओ, जल्दी करो जल्दी करो. इथे धरा म्हणजे पृथ्वी आणि त्वरा म्हणजे घाई. या ओळींमधून सूर्याची अगतिकता, त्याची तळमळ आपल्याला जाणवते. त्याला जगाची किती काळजी आहे हे स्पष्ट होतं. तो जणू काही एक नेता किंवा एक जबाबदार व्यक्ती म्हणून संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी आवाहन करतोय. परीक्षेसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे की सूर्याने मदतीसाठी आवाहन का केलं, कारण त्याला स्वतःच्या शक्तीची मर्यादा माहीत होती की तो मावळल्यानंतर प्रकाश देऊ शकत नाही आणि त्याला जगाची प्रचंड काळजी होती. आणि इथेच कवी आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करतात. विचार करा, एवढा मोठा सामर्थ्यशाली सूर्य आता मावळतो आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण जगावर अंधाराचं संकट कोसळणार आहे. मग अशावेळी या महाशक्तिशाली सूर्याची जागा कोण घेऊ शकेल? कोण आहे जो या जगाला अंधारापासून वाचवू शकेल? हा प्रश्न आपल्याला कवितेच्या पुढच्या भागाकडे घेऊन जातो, जिथे आपल्याला ह्या संकटाची तीव्रता आणि जगाची हतबलता दिसते. आता बघा, सूर्याने एवढं कळकळीचं आवाहन केलं, पण संपूर्ण जग शांत आहे, स्तब्ध आहे. कोणीही पुढे येऊन ती जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. आणि याच भयान शांततेत एक अनपेक्षित अगदी छोटासा नायक पुढे येतो. ती म्हणजे एक लहानशी मातीची पंटी. ही ओळ त्यावेळची परिस्थिती अगदी अचूकपणे वर्णन करते. कुणी न उठती येना पुढती, कोणास ना शाश्वती. याचा अर्थ आहे, सूर्याचं बोलणं ऐकून कोणीही उठलं नाही, कोणीही पुढे आलं नाही. का? कारण कोणालाच खात्री नव्हती की ते सूर्याची जागा घेऊ शकतील. हिंदीमध्ये कोई भी नहीं उठा, कोई भी आगे नहीं आया, क्योंकि किसी को भी ये भरोसा नहीं था कि वो सूरज की जगह ले सकते हैं. इथला महत्वाचा शब्द आहे शाश्वती, म्हणजे खात्री, विश्वास किंवा अश्योरन्स. ही ओळ जगाची हतबलता दाखवते. जेव्हा एखादं मोठं संकट समोर येतं तेव्हा अनेकदा लोक घाबरून जातात, पुढे याची हिंमतच करत नाहीत. त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसतो. इथेही अगदी तसंच झालं आहे. आता जरा या चित्रांकडे बघा. एका बाजूला आहे अंधारात बुडणारं विशाल जग, हे आहे संकट, द प्रॉब्लेम. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक छोटीशी साधी मातीची पंटी. हे आहे संभाव्य उत्तर, द पोटेन्शियल सोल्युशन. संकटाचा आकार आणि उत्तराचा आकार यात किती मोठी तफावत आहे बघा. एकीकडे संपूर्ण जगाला ग्रासणारा अंधार आणि दुसरीकडे ती मिटवण्यासाठी पुढे येणारी एक इवलीशी पंती. कवीने इथे संकटाची विशालता आणि त्यावरच्या उपाराच्या लहानपणातला जो विरोधाभास मांडलाय ना, तो खूप सुंदर आहे आणि त्यामुळे पंटीच्या धाडसाचं महत्त्व आणखीनच वाढतं. मग ती पणती पुढे येते तरी कशी? तिच्या पुढे येण्याच्या पद्धतीतच तिचा स्वभाव दिसतो. कवी म्हणतायत की ती आधी इकडे तिकडे पाहते की कोणी दुसरा जबाबदारी घेतोय का, पण जेव्हा तिला दिसतं की कोणीच पुढे येत नाहीये तेव्हा ती हळूच पुढे येते. हळूच या शब्दातच तिचा साधेपणा आहे, तिच्यात अहंकार नाही. आणि पुढे आल्यावर ती काय करते? ती विनम्र भावे लवून म्हणते, म्हणजे अत्यंत नम्रपणे मान झुकवून बोलते. विनम्र म्हणजे नम्र, हंबल, अहंकार नसलेला. ह्या कृतीतून पण तिचा नम्रपणा आणि तिचा मोठेपणा दिसतो. ती धाडसी आहे पण उद्धट नाही. तिला आपल्या मर्यादांची जाणीव आहे, पण ती जबाबदारी घ्यायला अजिबात घाबरत नाही. हाच या कवितेतला टर्निंग पॉइंट आहे. आता आपण कवितेच्या कळसाकडे म्हणजे क्लायमॅक्सकडे आलेलो आहोत, जिथे ती छोटीशी पंटी आपलं म्हणणं सूर्यासमोर मांडते आणि निर्माण झालेलं संकट दूर करण्याचं एक आश्वासन देते. तिच्या या एका कृतीने संपूर्ण वातावरणच बदलून जातं. पण ती सूर्याला काय म्हणते बघा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. मित्रांनो, ही ओळ या कवितेचा आत्मा आहे. ती म्हणते, माझ्या प्रकाशाने मला जमेल त्याप्रमाणे मी या पृथ्वीला उजळून टाकीन. हिंदी में मेरे तेज से मुझसे जितना हो सकेगा मैं इस धरती को रोशन कर दूंगी. इथे मम म्हणजे माझे आणि सगळ्यात महत्वाचा शब्दसमूह आहे जमेल तैसी. ती असं अजिबात म्हणत नाही की मी सूर्यासारखा लख्ख प्रकाश देईन. नाही, ती म्हणते मला जमेल तसं.
यात तिचा प्रामाणिकपणा दिसतो. स्वतःच्या क्षमतेची तिला वास्तववादी जाणीव आहे हे दिसतं. ती मोठी बढाई मारत नाही, पण जबाबदारीपासून पळही काढत नाही. हाच संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जमेल तैसी या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा असा प्रश्न हमखास येतो. तेव्हा तुम्हाला लिहायचं आहे की यातून पंटीचा विनम्रपणा, तिची सकारात्मक वृत्ती आणि क्षमतेनुसार काम करण्याची तयारी दिसून येते. चला, आता आपण सूर्य आणि पंती यांची एक छोटीशी तुलना करूया, म्हणजे फरक अजून स्पष्ट होईल. सूर्याची शक्ती कशी आहे? प्रचंड, इम्मेन्स. तर पंटीची शक्ती अगदी अल्प, मिनिस्क्यूल. सूर्याची भूमिका काय आहे? संपूर्ण जगाला प्रकाश देणं. तर पंटीची भूमिका स्वतःच्या क्षमतेनुसार प्रकाश देणं. आणि दोघांची वृत्ती, ॲटिट्यूड कसा आहे? सूर्य सुरुवातीला चिंतेत आहे, पण पंटी मात्र विनम्र आहे आणि तिच्यात आत्मविश्वासही आहे. या तुलनेतून आपल्याला काय कळतं की शक्ती कमी जास्त असू शकते, पण महत्वाचा असतो तो दृष्टिकोन आणि कृती करण्याची इच्छा. पण ती शक्तीने लहान असली तरी वृत्तीने आणि धाडसाने खूप मोठी ठरते. परीक्षेमध्ये सूर्य आणि पंती यांच्यातील फरक स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेव्हा हा तक्ता तुमच्यासाठी खूप खूप उपयोगी ठरेल. अच्छा, पण पंतीचे हे छोटे पण आश्वासक शब्द ऐकून काय होतं? बघा, वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. वच म्हणजे वचन किंवा शब्द. पंतीचे हे शब्द ऐकून त्या तेजाचे म्हणजे सूर्याचे डोळे पुन्हा एकदा ओलावले. पण यावेळी हे अश्रू चिंतेचे नव्हते, तर समाधानाचे होते. तृप्त मनाने म्हणजे समाधानी मनाने तो रवी म्हणजे सूर्य अस्ताकडे झुकला म्हणजे मावळला. किती सुंदर आहे बघा. कवितेची सुरुवात सूर्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी झाली होती आणि शेवटही तसाच होतोय. पण पहिल्यांदा डोळे चिंतेने पाणावले होते आणि आता समाधानाने भरून आले होते. एका छोट्या पंटीच्या धाडसाने सूर्याची सगळी चिंता दूर झाली होती. चला तर, आता आपण या संपूर्ण कवितेचा सारांश काय आहे आणि त्यातून मिळणारा महत्त्वाचा संदेश काय आहे ते एकत्र पाहूया. यामुळे संपूर्ण कविता तुमच्या मनात अगदी पक्की होऊन जाईल. या कवितेतून आपल्याला खूप महत्त्वाचे संदेश मिळतात. पहिला, प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व असतं, मग ती कितीही लहान का असेना. दुसरा, आपण आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी योगदान दिलं पाहिजे, जमेल तशी, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. तिसरा, विनम्रता हा एक खूप मोठा सद्गुण आहे. चौथा, धाडसाची एक छोटीशी कृतीसुद्धा मोठ्यात मोठी समस्या सोडवू शकते. आणि पाचवा संदेश, जेव्हा इतर सगळे शांत असतील तेव्हा पुढाकार घ्यायला, जबाबदारी घ्यायला कधीही घाबरू नका. हा संदेश फक्त परीक्षेपुरता नाही, तर आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी आहे. वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर करणे असो किंवा मित्राला मदत करणे असो, प्रत्येक ठिकाणी आपण पंतीसारखी छोटी पण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. चला, आता आपण या पाठाचा शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे परीक्षेची तयारी. स्थूल वाचनावर आधारित प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी लिहायची आणि त्यासाठी काय तयारी करायची आहे ते आता आपण पाहूया. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असेल की या कवितेवर परीक्षेत नेमके कसे प्रश्न विचारले जातील. बघा, स्थूल वाचनावर थेट प्रश्न येतात आणि त्याला ऑप्शन नसतो, त्यामुळे याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. चला बघूया कोणते प्रश्न येऊ शकतात. या कवितेवर साधारणपणे 4 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पहिला, कवितेचा भावार्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. यात तुम्हाला संपूर्ण कवितेचा अर्थ आणि सारांश लिहायचा आहे. दुसरा, सूर्य आणि पणती यांच्यातील संवादाचा अर्थ लिहा. यात तुम्हाला त्या दोघांच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या बोलण्यातून काय व्यक्त होतंय हे स्पष्ट करायचं आहे. तिसरा, जो मी आधीही सांगितला, जमेल तैसी उजळून टाकीन धरा, या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि चौथा, या कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात लिहा. हा एक व्हॅल्यू बेस्ड प्रश्न आहे, ज्यात तुम्हाला कवितेतून काय शिकायला मिळालं हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. चला, जाता जाता या कवितेतील काही महत्त्वाच्या शब्दांची पुन्हा एकदा उजळणी करूया, म्हणजे ते पक्के लक्षात राहतील. अस्ताला म्हणजे मावळायला, हिंदीमध्ये डुबने की ओर, इंग्लिशमध्ये सेटिंग. पाणावले म्हणजे डोळ्यात पाणी आले, हिंदीमध्ये आखे भर आई, इंग्लिशमध्ये आईज फिल्ड विथ टीयर्स. विश्व म्हणजे जग, दुनिया, वर्ल्ड. धरा म्हणजे पृथ्वी, धरती, अर्थ. त्वरा म्हणजे घाई, जल्दी, हरी. शाश्वती म्हणजे खात्री, आश्वासन, अश्योरन्स. पणती म्हणजे मातीची छोटी पणती, मिट्टी का दिया, स्मॉल क्ले लॅम्प.
विनम्र म्हणजे नम्र विनम्र हंबल, भास्कर म्हणजे सूर्य सूरज सन, मम म्हणजे माझे मेरा माइन, तृप्त म्हणजे समाधानी संतुष्ट कंटेंट सॅटिस्फाईड, आणि रवी याचा अर्थही सूर्य रवी सूरज सन. हे शब्द आणि त्यांचे अर्थ लक्षात ठेवलेत ना, तर तुम्हाला कवितेचा भावार्थ लिहायला खूप मदत होईल. आणि शेवटी एक विचार जो या कवितेचं सार सांगतो, युअर स्मॉलेस्ट गुड डीड इज बेटर दॅन द ग्रेटेस्ट इंटेन्शन. याचा अर्थ मोठमोठे विचार करण्यापेक्षा केलेली एक छोटीशी चांगली कृती ही नेहमीच जास्त श्रेष्ठ असते. पण तिने हेच तर करून दाखवलं. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की ही कविता आणि तिचा खोल अर्थ तुम्हाला नक्कीच समजला असेल. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe and press the bell icon for further notifications.